घरातील कोणताच सण समारंभ यशस्वी होत नाही असं देखील आपण म्हणतो, कारण त्याच्या आवाजामध्ये जो गोडवा आहे तो प्रत्येकाच्याच मनाला साथ घालतोय. आणि म्हणूनच या कोकण पट्ट्यातच नाही तर साऱ्या महाराष्ट्रामध्ये आपला अस्सल आगरी बाणा ज्यांनी पोहोचवलेला आहे तो म्हणजेच तुम्हा सर्वांचा लाडका कलाकार या मंचावरती येतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया परमेश माळी यांचं. हॅलो हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आणि या ठिकाणी मला आमंत्रित केलं आपल्या सर्वांचे लाडके वामनदादा फाउंडेशन आणि आपले सर्व कार्यकर्ते अध्यक्ष यांच्या या ठिकाणी मी खूप खूप आभार व्यक्त करतो. हे रामनामीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला. हे रामनामीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या पायी आज शिर्डीला. धडल बोलावन जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं अदन्या मला. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? तुम्ही येता का? गाणं बोलावलं जाणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं अदन्या मला. मी निघालो, तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया? तुम्ही येता का? हे वाट साजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंड फडकती जहो अंबरी. हे वाट साजली शिर्डीची भक्तांनी सारी, भगवे झेंड फडकती जहो अंबरी. धडल बोलावन जणू साईन, ये म्हणाला तो पालखी घेऊन, केली त्यानं अदन्या मला. मी निघालो, तुम्ही येता का माझी साईला भेटाया? तुम्ही येता का? होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब, होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. हे धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक, धर्मवीर आणि शामक होता सेनेचा नायक. होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब, होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब. ठाणेकरांनी दिघे साहेबांची ठेवली होती जाण, त्यांच्या कामाने शिवसेनेचा वाढला होता मान. साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब, साहेबांचा तो धाडस पाहून झाले सारे आजब. होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब, होता ठाण्याचा ढाण्या वाघ आमचा नंदिगे साहेब.
तीच तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु, तीच तारणारी जीव लावणारी खऱ्या आयुष्याची ती गुरु. आपली सुरुवात कुठल्यापासून होतो माहित आहे ना? आई एकविराच्या नावापासून. आहे एकविरा आईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू, आहे एकविरा आईच्या नावापासूनच जिंदगी आमची सुरू. नारळाचा दिला द्यायला मान, कारले डोंगरावर धावू नये मन, तिच्याशिवाय नाही आम्हाला कोण, तीच आहे आमच्या सुखाचा धन. कारले डोंगरान गोवाई बाई सोनी, आई बैसली शिंगार करूनी, कारले डोंगरान गोवाई बैसली, आई बैसली शिंगार करूनी. आहे एकविरा आईच्या नावापासून जिंदगी आमची सुरू, आहे एकविरा आईच्या नावापासून जिंदगी आमची सुरू. शिवरायांचा मावला भला, जनतेला यो नेताला भला, साऱ्यांची साथ है द्याला, म्हणून दादा नावाला आला. आहे मनान साधा आमचा वामन दादा, एकच वादा आमचा वामन दादा, एकच वादा आमचा वामन दादा, एकच वादा आमचा वामन दादा. एकदा वामन दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सर्वांना विनंती करतो, एकदा दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. समाजकार्य आहे महान, सारे नेती दादाला मान, कोण गरीब करतोय दान, लाखो दिलाची बनलाय जान, असतो सदा कामात आमचा वामन दादा. एकच वादा आमचा वामन दादा, 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 एकच वादा आमचा वामन दादा. अरे जंगलातल्या टिकाऊ लाकडाला साग म्हणतात, जंगलातल्या टिकाऊ लाकडाला साग म्हणतात, बागेत फुलणाऱ्या कल्याणा बाग म्हणतात, बागेत फुलणाऱ्या कल्याणा बाग म्हणतात. आणि वामन दादाला बदलापूरचा ढाण्या वाघ म्हणतात, ढाण्या वाघ म्हणतात. धन्यवाद, थँक्यू सो मच. क्या बात आहे, क्या बात आहे. 2 मिनिटं दादा फक्त इथेच थांबायचं आहे. खरंच मंडळी, जनसेवेचा ध्यास कसा असावा तर आमच्या वामनदादांसारखा असावा, आणि जनसेवेतून नेता कसा घडावा तर तो आपणा सर्वांचंच आराध्य दैवत म्हणजेच आपले जे दिघे साहेब आहेत त्यांच्यासारखा असावा. कारण दिघे साहेब हे प्रत्येकाच्या मनामनात तर आहेतच, पण अनेकांच्या देवारात देखील आहेत. देवा समान व्यक्तिमत्व लाभलंय, आणि अशा दोन्ही व्यक्तिमत्वांचं सुंदर असं गाणं परमेशदांनी आपल्या सर्वांसाठी सादर केलेलं आहे. तर परमेशदांचा यथोचित सत्कार करण्यासाठी मी सूरदास पाटील साहेबांना विनंती करतो की कृपया आपण मंचावरती येण्याची कृपा करावी आणि आपल्या शुभ हस्ते परमेशजी माळी यांचं यथोचित सन्मान करावा. अग्री महोत्सव 2025 या ठिकाणी संपन्न होतोय, आणि